जसं बॉलिवूडमध्ये स्टार ओरिएंटेड इंडस्ट्री आहे की तिकडे एक स्टार असतो आणि त्याच्या भोवती सगळं फिरतं. आपल्याकडे आपण म्हणतो कथा स्टार आहे, आपली संहिता खूप तगडी असते वगैरे, सगळंच मान्य आहे, पण तरीसुद्धा शोबीजमध्ये असताना आपण कसे वावरतो ह्याच्याकडे खूप लक्ष देण्याची कधी कधी गरज असते. किंबहुना असं होतं की शाहरुख खान कधी मला भाजी घेताना दिसत नाही, पण एखादा मराठी ॲक्टर सहजपणे मला भाजीवाल्याकडे भाजी घेताना दिसू शकतो. तो साधेपणा नक्कीच आहे, पण त्याच्यातून अख्ख्या इंडस्ट्रीला एक स्टारडम म्हणा किंवा त्यातला शोबीज किंवा त्यातलं ग्लॅमर हे जपणं, या दृष्टीने कॉस्ट्युम आणि या सगळ्याकडे कसं बघतेस तू? म्हणजे मराठीत स्टार का नाही ह्याविषयी आम्ही पण खूपदा चर्चा करत असतो वर्तमानपत्राच्या माध्यमातून. त्याचं म्हणजे तो स्टार ह्या अर्थाने, म्हणजे अर्थातच आपण हिंदीशी कम्पेअर करतो त्या अर्थाने स्टार म्हणते, तू स्टार आहेसच आमच्यासाठी, पण ज्याचं ते जे फॅन फॉलोइंग की एक नजर त्याची आपल्याकडे पडावी वगैरे, अशा त्याच्या एका नावावर समजा चित्रपट चालला म्हणजे तो कसाही असला तरी. मला उलट असं वाटतं की खरं तर ते नाहीये ही एका अर्थी चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी स्वतः ॲक्टर आहे, पण मला असं वाटतं की लोकांनी प्रिया बापटचा सिनेमा आहे म्हणून काहीही बघायला येऊ नये. लोकांना हा एकतर विश्वास असावा की मी जर काही काम करत असेल तर ते चांगलंच करत असेल आणि ते चांगलं काम बघायलाच लोकांनी यावं. उगाचच स्टारडमच्या मागे धावू नये. कारण मी स्वतः जेव्हा स्वतःला ऑडियन्स म्हणून बघते त्यावेळेला मी त्या सिनेमाचा कंटेंट बघूनच सिनेमा बघते. मी तो सिनेमा स्टारच्या मागे धावून बघत नाही. आणि मला असं वाटतं की प्रत्येकजण त्या सिनेमातनं काहीतरी वेगळं घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येकाची सिनेमाची आवड ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे हां, म्हणजे आय डोंट थिंक, मला नाही वाटत की स्टार असं काही एक्झिस्ट करावं. आता बॉलिवूडमध्ये ते आहे कारण त्यांचं स्केल मोठी आहे, नॅशनल लेवलला ते सगळं होतं आणि त्यांचा बिझनेस तेवढा मोठा आहे. आय एम इन अ वे हॅपी आत्ता की मराठीत असं नाही होते, कारण मला आत्तासुद्धा असं वाटतं की मी एक कलाकार म्हणून मला ओळखलं गेलं तर माझ्या अभिनयासाठी मला ओळखलं गेलं माझ्या कपड्यांपेक्षा तर मला जास्त आवडेल. प्रिया,